साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेत प्रिसिजन फाउंडेशन आणि सेवावर्धिनी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने समृद्धी ग्रामविकास अभियानांतर्गत किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी क्रीडा साहित्य वितरणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील मुलींमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करून त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी सरपंच यशपाल वाडकर, प्रिसिजन फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, नितीन फलटणकर, वैशाली बनसोडे, सेवावर्धिनीचे प्रकल्प व्यवस्थापक विद्या गौरी कुलकर्णी, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी चन्नवीर बंकूर, शिरीष तेरखेडकर तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ कासेगाव संस्थेचे सचिव सच्चिदानंद चौगुले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना रेश्मा कदम यांनी केली. माधव देशपांडे यांनी आपल्या मनोगतात खेळाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच संघभावना, नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास वाढतो. अध्यक्ष भाषणात सरपंच यशपाल वाडकर यांनी प्रिसिजन फाउंडेशन व सेवावर्धिनी संस्थेचे आभार मानले. या क्रीडा साहित्यामुळे गावातील मुलींना मोठे प्रोत्साहन मिळेल आणि त्या क्रीडा क्षेत्रात प्रगती करून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली बौद्धिक क्षमता दाखवून दिली. यावेळी प्रकल्प समन्वयक प्रदीप माने, संस्थेचे विश्वस्त अमोल चौगुले, कोळी सर, क्रीडा शिक्षक जाधव राऊत, संतोष चौगुले, मते मॅडम, आष्टे मॅडम, चौगुले मॅडम तसेच शाळेतील शिक्षक वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी सच्चिदानंद चौगुले यांनी आभार मानले.